काय मग आजचा विषय काय आपला फार्म हाऊस त्याचं पुढे काय? चालू आहे. आतापर्यंत बऱ्याच जणांशी बोललो, जवळचे जे आहेत एक 5-6 जणांचा ग्रुप करतोय आपण. हम्म. अं, म्हणजे सगळेच बनवणार आहेत का फार्म हाऊसेस? हो, ज्याला याची तयारी आहे, ज्याची आर्थिक आणि म्हणजे ज्याला इच्छा आहे अशी, ते 5-6 जणांचा ग्रुप यासाठी की आपण एकट्याने जर कधी बनवलं तर 4 एकर क्षेत्रासाठी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे विहीर झालं, पाईपलाईन झालं, मशिनरी झाल्यात, ह्या सगळ्या ज्या आहेत ना, आता पुढे आपण जी चर्चा करतोय त्याच्यात सगळ्या गोष्टी येतीलच. तर त्यासाठी साधारण 4-5 जण हवी आहेत. तर आहे आता 4-5 जण किंवा 5-6 जणांचा जो आपल्या चांगल्या रिलेशनमध्ये आहे की जे पुढे वाद होणार नाहीत असा एक ग्रुप तयार करायचा. आणि साधारण एक 6 जण जर कधी असले तर एक 27-28 एकर किंवा 5 जण असले तर साधारण 23-24 एकर जागा आपण अशी पाहतोय. 23-24 एकर जागा ह्याच्यासाठी की 4-4 एकरचे फार्म हाऊस केलेत समजा, किंवा 3-3 एकरचे फार्म हाऊस केलेत. आपण 4च गृहीत धरतोय. तर 6 जण जर कधी झाले तर 6 चोक 24 एकर झाले. 4 एकरचा एक फार्म. 4 एकरचा एक फार्म. त्यात काय करणार आहे आपण, मग त्याच्या ह्याच्यामध्ये एक सगळ्यांना रस्ता काढावा लागणार आहे. हो, रस्ता तर लागेल. हा, मग त्यात 1 एकर जाईल, एक गृहीत धर 1 एकर. नंतर जी जागा आता आहे त्या ठिकाणी वॉटर सोर्स असा 12 महिने नदीचा नाही, तो करावा लागेल. त्यामुळे आपण 1 एकरचं एक तळ धरलेलं आहे. म्हणजे 2 एकर हे गेले. त्याला म्हणजे बोर करणार का तुम्ही? नाही, विहीर करू, पण काय कधी आणि याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, त्यातला जो खराब पोर्शन आहे म्हणजे जिथं कातळ आहे किंवा ज्या ठिकाणी झाडांची वाढ होणार नाही, असा 1 एकर एरिया आपण काय करणार आहोत, त्या एकरवर एक शेततळ बनवू. आणि आता 6 जण जर कधी म्हटले ना तर आपण मग एक साधारण एक 6 कॉटेजेस एकाच ठिकाणी बनवून घ्यायचे. कारण 4 एकर मध्ये जर कधी एक कॉटेज बनवलं, हा आपला 4 एकर, आता आपण तिथं दोघंच राहणार आहोत. दुसऱ्याचं 4 एकर म्हणजे बरंच लांब आहे. भरपूर अंतर आलं 2 फार्म हाऊस मध्ये. 2 फार्म हाऊस मध्ये अंतर राहिलं, रात्री कुठे गरज पडली किंवा काही झालं तर मग त्यापेक्षा काय माहितीये का, असा एक पट्टा पुन्हा आपण असा काढतोय की ज्या ठिकाणी इंडिपेंडंट, त्यालाही रोड राहणार आहे, पण प्रत्येकाचे एक 2 BHK फेब्रिकेटेड हे बनवायचे. परमनंट नाही. परमनंट म्हणजे फेब्रिकेटेड आता जे आपण बघितलेत ना, या रिसॉर्टला बघितलेत ना, तशी फेब्रिकेटेड वुडनची, त्यांची तिथं पार्किंगची सोय असणार आहे. आणि म्हणजे कसं आहे माहितीये का, लगेच शेजारी कुणी आहे म्हटल्यानंतर मदतीला वगैरे जी आहे ती याच्यात अडचण येणार, मदत होऊ शकते. आता त्याच्यामध्ये साधारण आपण 1 एकर गृहीत धरलेला आहे, म्हणजे आता 3 एकर झालेत. आणि 1-1.5 एकर मध्ये जो काही शेततळ्याचा किंवा आपल्या कॉटेजेसच्या याच्यामधला जो 1-1.5 एकर राहील, त्या ठिकाणी आपण एक छोटस रिसॉर्ट क्लब हाऊस सारखं बनवून ठेवलं. माझी आयडिया अशी आहे, हे सगळं करायचं, रोड काढायचे, कॉटेजेस बनवून घ्यायचे. आणि कॉटेजेस बनवले तर त्याला काय होईल माहिती आहे का, सगळ्यांना मिळून एक ट्रॅक्टर जर कधी घेतलं, कारण ऐन वेळेस हायरिंगला ट्रॅक्टर मिळणार नाही, आपल्याला पाहिजे तसं ते मिळणार नाही, तर आपल्याला एक ट्रॅक्टर घेतलं, तो खर्च 6 जणांमध्ये डिवाइड झाला. एक पॉवर टिलर घ्यावा लागणार आहे छोटा, तोही खर्च डिवाइड होईल. शेततळ्याचा खर्च डिवाइड होईल. तर हे असे डिवाइड होऊन आणि शेवटी कंबाईन प्लांटेशन. आता प्लांटेशन करायला, आता समजा आपण आता स्पाइस गार्डन करतोय, आता सध्या आपण विचार करतोय आपल्याला जे करायचंय त्याचं, आपण दापोली किंवा या परिसरामध्ये कुठेतरी जी जागा पाहतोय किंवा जी बघितलेली आहेत त्याच्यामध्ये जे फार्म हाऊस करतोय, तर आपल्याला लागणारे साधारण 150 नारळ लागणार आहे. तर आता 6 जणांना झाले 6-900, म्हणजे 1000 नारळ आपल्याला, तेवढं ट्रान्सपोर्टेशन, हँडलिंग सगळं डिवाइड होईल ना, तेवढा खर्च वाचतो. हे सगळं झालं, त्याच्यानंतर मग जायफळ किंवा आपल्याला काही स्पेसिस ज्या आहेत त्या तामिळनाडूतून आणायच्या आहेत, तर मग ट्रान्सपोर्टेशन किंवा जो जाण्या येण्याचा एक्सपेन्स आहे
हा डिवाइड होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आलं ते. हा, मग प्रत्येक गोष्टी जो डिवाइड काही होतो. कॉमन खर्च होईल तो सगळा विभागला जाईल. हा नाही. हर एक हा, पण हे आपण जर कधी केलं तर हे सगळं आपल्यावरच पडेल. आपल्याला शेततळ कंपाऊंड सुरुवातीला काय माहितीये का, पूर्ण एरियाला कंपाऊंड करून द्यायचं. करावं लागेल. आणि आतले एरिया जे आहेत ना फक्त मार्किंग करून ठेवायचं होणार आहे. ते त्याचं प्लॅनिंग असं आहे की ज्याला मिनिमम लेबर लागेल भविष्यामध्ये. सुरुवातीला ड्रीप करून घेणारे, पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस हे जे गवत उगवतं त्यासाठी मग काही काही ठिकाणी थोडं थोडं वीड मॅट टाकून घ्यायचं, जेणेकरून पावसाळ्यातलं ते तण उगवणार नाही, ते तिथल्या तिथे दाबलं जाईल. पाऊस जसा संपल तसं मग आपल्याला, कारण त्या ठिकाणी आपल्याला आपणच राहणार आहे, आपलं फार्म हाऊस आहे म्हटल्यानंतर आपल्याला तिथं तणनाशक वापरता येणार नाही. किंवा मग काही आपण या इंटर कल्टिवेशनमध्ये किंवा त्याच्यामध्ये जे काही क्रॉप घेणार आहे त्यासाठी सुरुवातीचे ते 1 वर्ष 2 वर्ष जे हा सगळा कॉमन राहणार आहे. याच्यातले तुम्ही प्लांट सुचवू शकताय? हो, मग कोणते प्लांट? नारळ आहे, त्याला जायफळ आहे, सुपारी आहे, नाही मिरी का आहे. ज्याच्या त्याच्या पसंतीनुसार प्लांट राहणार आहे? नाही, आपण तर प्लॅनिंग असं केलेलं आहे आणि त्यालाही ते ॲग्री झालेले आहेत. कारण कसं होतं माहितीये का, सुरुवातीला आपण 4 एकर जर कधी फार्म हाऊस केलं तर पुढे भविष्यात काय होतं माहितीये का, खर्च इतके प्रचंड येतात, लेबर मिळत नाही, खर्च जास्त येतात. आता ह्या केसमध्ये कसं आहे माहितीये का, एक श्रेडर घेतला समजा, हा पालापाचोळा जो काही निघतो तो सगळ्यांना पहिल्यांदा तर कॉमनच राहील. नंतर मग जसे जसे प्लॉट पडतील ज्याने त्यांनी ते श्रेडर घेऊन जायचं, ट्रॅक्टरला जोडायचं, त्याचं ते भुगा करून घ्यायचा. तो लागणार काय, महिन्यातून 1 दिवस लागणार आहे प्रत्येकाला, बाकी दिवस ते श्रेडर नाही. तसंच पण पडून राहणार. आता इतक्यांचं करायचं म्हटल्यावर लेबर तर आलंच त्याच्यात, तर ते लेबरची सोय कशी करणार? मग लेबरचा जे आपण आता हे 1 एकर रोडमध्ये 1 एकर शेततळ, साधारण 1-1.5 एकर आपण एक थोडंसं ॲग्रो टुरिझम सारखं करतो आहे. त्याच्यानंतर अर्धा एकरमध्ये जे आहेत तर ते लेबर कॉमन राहणार आहे. आणि म्हणजे लेबरचं सगळंच आलं ना? हा, मग नाही, मग लेबरला कसं आहे माहिती आहे का, हे बुवा आता हे 4 एकरचं फार्म हाऊस आणि त्याचं 4 एकरचं, आपल्याला फक्त मध्ये एकदा वर्षातनं 2 किंवा 3 वेळा गवत काढावं लागणार आहे. म्हणजे लेबर पण डिवाइड होईल ना सगळ्या हो फॉर्म? हो, सगळं डिवाइड. आणि नंतर मग मात्र जर कधी कुणाला काही थोडंफार आपण एक 5-5 गुंठे जागा ठेवणार आहे थोडीफार, ज्याला कुणाला आणखीन ॲडिशनल भाजीपाला करायचा आहे वगैरे वगैरे, ज्याच्या ज्याच्या त्याच्या पसंतीने त्यांनी तो करायचा. जे काही लेबर राहील, आता आपलं 4 एकरचं फार्म हाऊस सांभाळायला आपण एक जोडी ठेवलेली आहे. आपणही थोडंफार फिरत राहू त्या ठिकाणी, निदान आपण पडलेले नारळ गोळा करू शकतो, जायफळ गोळा करू शकतो, जायफळ तोडू शकतो. आपण त्या दिवशी मागे गोव्याला बघितलं, सुपारी गोळा करू शकतो. आणि पाण्याचं तुम्ही विहीर केली, शेततळ केलं, ठीक आहे. पण ते प्रत्येकाच्या 4-4 एकरच्या फार्म हाऊसला त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही पाण्याचं कसं करणार? नाही, ते कसं आहे, तो खर्च जो आहे ना, डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय माहितीये का, एवढं मोठं आता 1 एकरला शेततळ जर कधी केलं तर 4,000 म्हणजे 400 × 5 जरी म्हटलं तरी जवळपास 4×5 = 2 कोटी लिटर पाणी जमा होतं. आपण थोडं छोटं केलं समजा 1 कोटीपर्यंतचं, आणि तो जो जाईल ना, तो इलेक्ट्रिसिटी हा जो खर्च राहील हा डिवाइड होईल. हा, आणि आपल्याकडे गेस्ट आलेत समजा, तर ते आपला जो 2 BHK आहे त्याच्यात तिथं राहतील, त्यांच्याकडे आले ते राहतील. पण आणि नंतर याच्यामध्ये आता कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे जे हे आहेत यांना आपण एक ऑप्शन असा देतो की हे आमचं सांभाळ सायमल्टेनियसली प्रत्येकाला 1 एरिया वाटून द्यायचा, इथं तुम्ही नर्सरी करा बुवा. आता आपले जे काही कॉन्टॅक्ट आहेत, कुणाला बांबू आहे, कुणाला काही आहे, आंबा आहे, कुणाला काही, हे तिथं तयार करायचे, हे सुद्धा कॉमन डिस्ट्रीब्यूट. कारण त्याला आता आपण मार्केटिंगला फक्त मी एकटाच धावतोय, त्या केसमध्ये 5 जण राहणार आहे. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, तो एक खर्च निघत राहील, त्या निमित्ताने लेबरलाही 2 पैसे चांगले मिळतील. आता हा समजा यांनी जर कधी त्याला 10,000 आंबा सांभाळायला दिला, आपण त्याने 8 महिने सांभाळला, 2 रुपये दिला तरी त्याला 2 रुपये म्हटलं तरी 20,000 रुपये महिना त्याचा आला, किंवा 17-18 रुपये प्लस आपण आपलं फार्म हाऊस सांभाळायला जे देतोय तो झाला. म्हणजे सरासरी त्याला वर्षाला 20-22,000 25,000 पर्यंत मिळू शकतात. 10,000 आपण आंबा किंवा एक कुठलं तरी एक झाड जे आहे ते आपण छोट्या बॅगेतनं मोठ्या बॅगेत शिफ्ट केलं आणि
साधारण ऑगस्ट सप्टेंबरला शिफ्टिंग केलं. शिफ्टिंगचा जो काही आहे चार्जेस आपण त्यांना देणार आहोत ते झाले. ते प्रत्येकाने जर कधी आता आपल्याकडे 4 जोड्या जर कधी असल्या तर 4 जोड्यांनी ती 10-10 हजार झाडं जर कधी वाढवली तिथे आणि त्यांची व्यवस्थित जोपासना केली तर 10,000पैकी 9,000 हातात येतात. 9,000 मागे त्यांना रोजचे 2 आपण महिन्याला 2 रुपये जरी एका झाडामागे दिले 18,000 ते झालेत. वर्षाचे 9 दुनी 18 10,000 म्हणजे 9 महिन्याचे नाही ते 1,80,000 झाले. ते बघता येईल ना. ते नाही ऐकून घे, 1,80,000 झालेत. पुन्हा जे फार्म हाऊस सांभाळतील, आता जसा हा आहे किशोर आहे, किशोरला आपण आपलं फार्म हाऊस सांभाळायला दिलंय, त्याला आपण एक 5,000 रुपये महिना देणार आहे. त्यांनी काय रोज सकाळी किंवा एक दिवसाआड ड्रिप सुरू करायचं, मध्ये चक्कर मारायची, काही जे जंगली असेल ते काढायचं. त्याच्यानंतर तो फ्री झाला. अर्धा दिवस तिथं काम करेल, अर्धा दिवस तो नर्सरी सांभाळेल. ते ह्या पद्धतीने जर कधी केलं तर काय होईल, लेबरलाही 2 पैसे चांगले मिळतील आणि आपल्यालाही खर्च कमी राहील. कसं होतं माहिती आहे का, आतापर्यंत आपण जेवढे फार्म हाऊसेस पाहतोय सगळ्यांचे फार्म हाऊसेस त्यांनी कुठेतरी लॉन कर, अरे लॉन हा बंगल्यासाठी असतो. तुम्ही ज्यावेळेस ॲग्रो टुरिझम शेती पाहिजे ना, मग शेतीसारखी शेती करा ना. आणि हा शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न नाही, आता बघ आपण आपला कन्सेप्ट सांगतोय, हा. त्या कन्सेप्टला जे ॲग्री आहेत. आता बऱ्याच जणांना कसं आहे माहिती आहे का, पूर्वी शेतामध्ये राहायचं नाही बुवा, गावात राहायचं, सिटीमध्ये राहायचं. आता लोकांना कुठेतरी कन्सेप्ट बदलला. कन्सेप्ट म्हणजे आता पूर्वीच्या ह्याच्यात आधी कसं ज्यावेळेस चूल होती त्यावेळेस नाही आम्हाला गॅस पाहिजे, आता गॅस आलं तर चुलीवरच्या जेवणासाठी बाहेर फिरावं लागतं. सगळंच बदललंय ना. हा, पुन्हा जुने कन्सेप्ट येत आहे. फक्त एवढंच आहे की एवढं केल्यानंतर उद्या असा पस्तावा येऊ नये की बाबा रे आपण एवढा खर्च केलेला आहे आणि आपल्याला काय. आता कसं आहे माहिती आहे का, नारळ आपण जर कधी आपल्या ह्याच्यामध्ये 150 नारळ बसतोय तर 150 म्हटल्यानंतर 100 नारळ जरी म्हटलं तरी 15,000 नारळ येतं. नारळामध्ये सगळं लेबर पेमेंट निघून जातं. शहाळ म्हणून जर कधी विकलं तर आणखीन त्यातही पैसे राहतात शिल्लक. त्यानंतर जे आपण कृषी पर्यटन ठेवणार आहे ते एखाद्याला चालवायला दिलं तर निदान मग तिथं मेस राहील ना, मग त्या मेसला आपणच आपले काहीतरी ठरवून घ्यायचं की बाबा रे तू आम्हाला रोज 2 डबे दे, चहा पाणी आपण आपल्या घरी करायचं, 2 जणांचं जेवण मागवून घ्यायचं. नाही, तो आपला प्रश्न वेगळा आला. प्रत्येकाला म्हणजे तो पुन्हा त्या निमित्ताने जी लोक येतील म्हणजे आपल्या प्रॉडक्टला त्या ठिकाणी सेल राहील. आणि आपण पुण्यात राहतो, आठवड्यातनं समजा महिन्यातनं 4 दिवस 8 दिवस पुण्यात आलो तर आपले मसाल्याचे जे ते आपल्याच तिथे सोसायटीत विकले जाणार आहेत. त्यामुळे कसं आहे, जो तो ज्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये पाहिजे. आता असे एक साधारण 5 ते 6 लोक गोळा करतोय, त्यांना आपण जशी जागा पाहतोय तसे तेही पाहत आहेत. एकाने अलिबागमध्ये बघितली, एकाने अमुक ठिकाणी पाहिली, ते सगळे पाहता येते. तर हा एकंदरीत असा म्हणजे, आणि उद्या बायचान्स आपल्याला काही अडचण आली, आपण 8 दिवस बाहेर गेलो तर 6 जणांमध्ये कोणीतरी राहील ना तिथे, तर त्याची मदत होईल ना. आज या नर्सरीत आपण इथे दोघंच आहोत. प्रश्न तर हे दिवसागणिक बदलत जाणार आहे कंडिशन नुसार त्यावेळेच्या. हा ना, हे तर वेगवेगळे बदलणार नाही, बदलणार राहणार आहे. त्यामुळे त्याच्यावरच चर्चा आज नाही एवढी. आज कसं आहे माहितीये का, आज आपल्याला इथून हालता येत नाहीये का, तर कोणी अमुक येईल तर म्हणजे कोणीतरी परमनंट पाहिजे तिथं. हा, आता हे 4 जण असले किंवा 5 जण, आपण जास्त म्हणतच नाही, बाजारही करत नाही, 4-5 जण आहेत ना, त्यातला कोणी ना कोणी, आता आपल्यासारखे रिटायर झालेले त्याच्यामध्ये 3 जण आहेत, ते अल्टरनेट राहू शकतात ना. आपण बाबा रे आम्हाला 8 दिवस जायचे, तुमच्यापैकी कोणीतरी 8 दिवस या इथे, मग येतात ना ते. आणि अशीच मंडळी जी आहे 25-30 वर्षापासून अगदी कॉन्टॅक्टमध्ये आहे वगैरे, असेच आपण धरतोय ना. ओके, जवळचे. तर हा आपल्याला या पद्धतीने असे फार्म हाऊस करायचे. आणि माझं तर हे म्हणणं आहे की ज्यांनाही कुणाला शेतीची आवड आहे, आवड ही गोष्ट वेगळी आहे, ऍक्च्युअल त्याच्यात उतरून त्यातनं उतरून त्याच्यामध्ये ते करून घ्यायचंय, करायचंय, करूनही घ्यायचंय, त्याला लागणारे खर्च
किंवा त्याला लागणारं एक्सपर्टाईज, सगळीची तयारी पाहिजे. हा आता सगळ्याची आपल्याला तयारी काय, पाहिजे प्रत्येकाची, आपल्याला जो याच्यात उतरेल. हा आपल्याला एक्सपर्टाईजची गरज नाहीये, पण मग तुम्हाला एक्सपर्टाईज लागणार आहे. मग त्याच्यानंतर सुरुवातीला मात्र याचा रोडमॅप बनवून त्यासाठी सगळे खर्च आपण हायर साईडला कॅल्क्युलेट करून ठेवतोय आपण. तसा आता तो उतरणाऱ्याने तसा सगळा विचार केला पाहिजे. हो हो, भविष्यात काय होतं माहितीये का, आता जेवढे फार्म हाऊसेस आहेत त्यांचे खर्च महिन्याला एक केअरटेकर हा फॅमिली, ते भरपूरच असतात. त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी लागणारे वारंवार बाकीचे खर्च, आणि मग त्याच्यात जाणारं वेस्टेज. मग आता केअरटेकरला सगळ्यात काय, गवत काढत बसण्यापेक्षा मार तणनाशक. अरे तुम्ही त्या ठिकाणी वावरतायत आणि त्या ठिकाणी ही विषारी द्रव्य स्प्रे करतायत, हा तर हे अवॉइड करता येईल. आणि हा खर्च जो आहे ना, पुढे भविष्यात येणारा खर्च त्यातूनच निघावा, हा मूळ उद्देश आहे. हा आपला मूळ उद्देश आहे. किंवा त्यातून तो जर कधी निघाला तर ओव्हरबर्डन नाही ना. त्यातही पुन्हा जर कधी आता 30च्या ऐवजी आपल्याला 35 मिळाली तर एक एकरचे 5 फार्म हाऊसेस वेगळे करून ठेवायचे, कुठेतरी एक लाईन अशी याची वेगळी करायची, 5 याच्यामधनं 2-3 वर्षांनी ते झाडं व्यवस्थित ग्रो झाले की ते विकून टाकायचे, ते पैसे सगळ्यांना शेअर करून द्यायचे. हो हो, त्याला बरेच पर्याय आहेत. नाही, ऑप्शन आहेत ना, आहेत भरपूर आहेत. मग एक एकरचं झालं, तुम्ही तुमच्या तिथं कॉटेज बांधा, त्याच्यानंतर काय ठीक आहे, पाणी तुम्ही घेताय तिथून, तर त्याचा तो पाण्याचा काय जो खर्च आहे ते शेअर करतील. हे असं एकंदरीत हे फार्म हाऊस जे आहे, जे नवीन कोणी फार्म हाऊसेस करतायत, ही त्यांच्यासाठी एक थोडंसं वेगळ्या प्रकारची कन्सेप्ट आहे. कोणाला पॉज केलं का? तर हा जो आहे, हा सांगायचा उद्देश असा की आज आपल्याकडे जेवढे फार्म हाऊसवाले येत आहेत ना, त्यांच्या अडचणी ज्या आहेत ना, की आमचा इतका खर्च होतोय, आम्हाला कमी, मग कुठेतरी ते कॉम्प्रोमाइज करण्यामध्ये त्या गोष्टी ज्या आहेत, आणि शेवटी त्याच्यातले बरेचसे फार्म हाऊसवाले कंटाळलेले आहेत. आपल्याकडे जे परवा आलेत ना, त्यांचा इथेच बोलायचा टोन तोच होता की आमचा आतापर्यंत आमचा इतका खर्च झाला. आता खर्च होऊन गेला आहे, पण त्यांनी लावलंय काय, मग कुठे अरेका पाम लावले, बॉटल पाम लावले, हा मग त्यापासून तर काही मिळत नाही, उलट त्याचा मेंटेनन्सचा खर्च आहे. हे एकंदरीत असं आहे. तरी आमचं इको फ्रेंडली नर्सरी हे यूट्यूब चॅनल आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या माहित्या, झाडांची माहिती, आपल्या परिसरात असलेले झाडं, त्यांचे उपयोग, त्यांच्यापासून होणारा आर्थिक लाभ, ह्या आपण सगळ्या यूट्यूब चॅनलला वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती देतोय. आणि ही जी आज माहिती देतोय ही आम्ही, म्हणजे मी माझ्या अनुभवातनं हे सांगतोय की लोकांचे फार्म हाऊसेस वाढले आहेत, ज्यांनी फार्म हाऊसेस केलेत, आज त्यांच्या अडचणी, ज्यावेळेस ते जॉबवर होते त्यावेळेस त्यांना आर्थिक म्हणजे उत्पन्न चांगलं होतं, आता रिटायरमेंट नंतर ज्यावेळेस ते पेन्शनमध्ये आलेत आणि आता ते उत्पन्न नाही आहे, आणि त्यासाठी ती त्यांची ती आता आर्थिक क्षमता किंवा इच्छा राहिलेली नाही खर्च करायची. त्यामुळे फार्म हाऊस निवडताना, फार्म हाऊस तयार करताना आणि फार्म हाऊस होईल तर त्या दृष्टिकोनातनं आजच विचार करणं गरजेचं आहे. सर्वांगीण विचार झाला पाहिजे, सर्वांगीण विचार करायचा. झाला त्यातही पाहिजे. कुणाला असा जर कधी ग्रुपला कुणाला एखादा ग्रुप डेव्हलप करून त्यांना जर कधी काही फॉर्म हे करायचं असेल तर त्यांनी आपल्याकडे अवश्य हवं. याच्यावर आपल्याकडे मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर व्हॉट्सअपही आहे, व्हॉट्सअप मेसेज करावा, जेणेकरून संपर्क करून त्यांना मग त्या एरियामध्ये आर्थिक आणि बाकी लाभ आणि या दृष्टिकोनातनं कसं करायचं, साधारण टेंटेटिव्ह एक्सपेन्सेस कसे राहतील, ते सुचवू यासाठी शकतो आपण आम्ही. त्यांना ते गाईड करणार आहोत. फक्त एवढंच आहे की आता ज्यांनाही ह्याच्यात इच्छा असेल त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करावेत, त्यानंतर आपण फोनवर सविस्तर चर्चा करू आणि मग त्यानंतर ह्या गोष्टी ठरवता येतील. तरी हे चॅनल योग्य वाटल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमंडळीत शेअर करा, आणि ज्यांना कुणाला ही इन्व्हेस्टमेंट करायची त्यांनी तो विचार करावा. धन्यवाद. धन्यवाद.